शिक्षण प्रसारक संस्था संगमनेर या संस्थेचे आदरणीय सचिव डॉक्टर अनिलजी राठी, या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि आमचे मित्र आदरणीय डॉक्टर अरुण गायकवाड, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ज्यांनी 2 वर्ष अतिशय धडाडीने NSS आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे काम बघितलं ते आमचे मित्र डॉक्टर संजय कुमार दळवी, डॉक्टर राजेंद्र लड्डा, डॉक्टर रवींद्र तहसीलदार, डॉक्टर जितेंद्र पाटील, डॉक्टर शुभांगी कुलकर्णी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी, जे उपस्थित सर्व संशोधक, गाईड आणि संशोधन करणारे, भावी पिढी घडवणारे जे तरुण तरुणी बंधू भगिनी या ठिकाणी आहेत. मला फक्त क्युरियोसिटी म्हणून मी या ठिकाणी जे या महाविद्यालयात गाईड आहेत, असे किती गाईड आहेत की ज्या महाविद्यालयात गाईड आहेत त्यांनी जरा हात वर करावे. जे या महाविद्यालयात रिसर्च करतात त्यांनी जरा हात वर करावे. आणि बाकीचे मग ज्ञानसेवेसाठी तुम्ही आलेला आहात, तुमचं स्वागतच आहे. PGचे स्टुडंट, आपण संशोधन करत असताना काही मूलभूत गोष्टी पाहाव्यास मिळतात. मी 2-3 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे की जे आपण डायरेक्ट एखाद्या जो गाईड आहे, गाईड विद्यार्थी जेव्हा गाईडकडे येतो, सर मला संशोधन करायचं आहे, संशोधन नेमकं कशावर करायचं आहे. गाईडला कदाचित नवीनच त्याला PhD झालेली असते. पूर्वी 3 वर्षाचा स्पॅन मिळत होता. 3 वर्षामध्ये आफ्टर PhD he has to nurture with the ecosystem, with the research culture, then he will get a guideship and then he start guiding the student. परंतु प्रायव्हेट विद्यापीठं वाढलीत. आपल्याकडे जवळपास 140 कोटी लोकसंख्या आहे आणि या 140 कोटी लोकसंख्येसाठी 1000 विद्यापीठ आहेत. त्याच्यामध्ये काही स्टेट फंडेड आहेत, काही प्रायव्हेट आहेत, काही सेंट्रल युनिव्हर्सिटी आहेत. आणि संशोधनाचा जो ग्राफ आहे कम्पेअर्ड टू चायना हा तसा फार कॉम्पिटिटिव्ह कमी आहे. आणि दुसरीकडे जे संशोधन आपण करतो त्याची क्वालिटी जी आहे ती क्वालिटी ही त्या पद्धतीची मॅचिंग नाही. आणि म्हणून इनोव्हेशन, रिसर्च आणि विकास याच्यामध्ये बऱ्यापैकी अजून त्या अर्थाने ज्या पद्धतीचं पॉप्युलेशन आहे त्या अर्थाने आपण बरेचसे मागं आहोत. एकट्या जर्मनीचं पॉप्युलेशन साधारणतः 6-6.5 कोटी आहेत आणि तिथे विद्यापीठे जर किती असतील, स्टेट फंडेड युनिव्हर्सिटी, 0% ट्युशन फी, असे 1000 विद्यापीठे आहेत. 6 कोटी लोकसंख्यांसाठी त्या देशामध्ये 1000 विद्यापीठे आहेत. आणि एकही नवा पैसा न घेता विद्यार्थी मेडिकल करू शकतो, विद्यार्थी इंजिनिअरिंग करू शकतो, विद्यार्थी फार्मसी करू शकतो. कंडिशन एकच की त्याचा जो कल आहे, ज्या सायंटिफिक चाचण्या आहेत त्या घेऊन त्या विद्यार्थ्याकडे जात असतो. तुम्ही थोडं जर युरोपकडे गेलात, स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीकडे, तर आज इथे जमलेले जे शिक्षक आहेत, विद्यार्थी आहेत, जे भावी गाईड होणार आहेत, त्यांना जर विचारलं की बाबा खरंच तुला संशोधनात गोडी आहे का, तर कदाचित आपल्या या फोरममध्ये बोलणार नाही, परंतु प्रायव्हेटली निश्चित सांगतील की सर मला खरं तर MPSC UPSC करायचं होतं पण तो काही मिळालं नाही आणि माझा तो फायदा तो MA करून सेटनेट केली मी या फील्डमध्ये. आणि मग शेवटी प्रमोशनसाठी PhD लागते आणि मग मी PhD करून या फील्डमध्ये आहे, आता मी प्रोफेसर आहे, असोसिएट प्रोफेसर आहे, असे त्याची. आपल्याकडे स्कॅन्डिनेव्हियन कंट्री जी आहेत, साधारणतः स्वीडन, नॉर्वे, डेन्मार्क हे जगातले हॅपीनेस इंडेक्स असलेले देश आहेत. हा भूताननंतर, म्हणजे भूतानचाही हॅपीनेस इंडेक्स तसा मोठा आहे. याचं कारण की तिथे 14 वर्षानंतर कुठलेही पालक आपल्या स्वतःच्या मुलाला किंवा मुलीला स्वतःकडे लिगली ठेवू शकत नाही. 14 वर्षानंतर त्या मुलाला स्वतःच्या पायावर 14 ते 16 वर्षात केली त्यांना
16 वर्षानंतर त्याने स्वतःचं दैनंदिन जगण्यासाठी जे लागणारं जीवन आहे ते स्वतः त्याने शोधायचं आहे. त्याचबरोबर त्याला लागणारी जी काही सपोर्ट सिस्टीम ते स्टेट देणार, परंतु त्याला जे करायचं तो करू शकतो. आणि म्हणून तुम्हाला गेल्या 200 वर्षामध्ये जे रिसर्च आणि इनोव्हेशनमध्ये युरोपियन राष्ट्र पुढे गेलेली आहेत त्याचं कारण असं की त्या लोकांमध्ये जी क्रिएटिव्हिटी, कोणाला आर्किटेक्ट व्हायचं असेल तर तो आर्किटेक्टच्या टेस्टनुसार त्याच्या कलानुसार त्याचं पुढे त्याला सपोर्ट सिस्टीम मिळाली, तो उत्कृष्ट आर्किटेक्ट झाला, उत्कृष्ट लॉयर झाला, उत्कृष्ट इनोव्हेटर झाला, चांगल्या कंपनी आल्यात. आणि आज संपूर्ण 200 वर्षामध्ये युरोपमध्ये उलथापालथ होऊनही त्या ठिकाणी इनोव्हेशन आहे. आपल्याकडे आपले पालक जे सांगतील ते आपलं असतं. म्हणजे वय वर्ष 30 जरी उलटलं तरी आपण आपल्या पालकांच्या इच्छेनुसार या ठिकाणी आपले सर्व गोष्टी घडतात. मग ॲडमिशन कुठे घ्यायचं, म्हणजे मला जर मेडिकल करायचं असेल पण तो माझा पालक म्हणतो नाही इंजिनिअरिंगला जातं, मला इंजिनिअरिंगला जावं लागतं. मला असं वाटलं की मला इंजिनिअरिंग आणि मेडिकलही होणार नाही, मला सोशल सायन्सेस, पालक नाही CA कर. म्हणजे ह्या सर्व अशामध्ये आपली शिक्षण पद्धती इतक्या सर्व वातावरणामध्ये असल्या कारणाने संशोधनाकडे जेव्हा विद्यार्थी येतो त्यावेळेस त्याच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न असतात. आणि म्हणून जे शिक्षक झालेले आहेत, जे टॅक्सपेअरच्या पैशांवर आपण आज चांगल्या पद्धतीने जीवन जगतोय, म्हणजे तशा अनुषंगाने तुम्ही युरोपमध्ये जर गेलात तर महिलेच्या पगार आणि जेंट्सच्या पगारामध्ये फरक आहे. जर कितीही इक्वॅलिटीची गोष्ट केली तरी तिथे महिला प्राध्यापकाचा पगार आणि जेंट्स प्राध्यापकाचा पगारामध्ये फरक आहे. इथे मात्र तुम्ही अमेरिकेचं शिक्षण पद्धती गेलात, तुम्ही अमेरिकेत जवळपास म्हणजे 40 विद्यापीठापेक्षा जास्त फिरून जगभरातल्या 70 देशांपेक्षा जास्त ठिकाणी गेलो आहे. पुणे विद्यापीठामध्ये साधारणतः 107 देशांची 12,500 विद्यार्थी मी इन्व्हॉल्व केलेले आहेत. आणि जगभर आपलं वेल कनेक्ट असल्या कारणाने वेगळ्या संधी आपल्या जवळ येत असतात. अमेरिकेच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये शिक्षण ही पद्धतच नाही. शिक्षण हा वर्ड जसं आपलं भारतीय राज्यघटना जर बघितली तर त्या भारतीय राज्यघटनेमध्ये शिक्षण हे कंकरंट लिस्टमध्ये आहे. म्हणजे 3 प्रकारच्या लिस्ट असतात कॉन्स्टिट्यूशनमध्ये. एक सेंट्रलचे विषय असतात, एक स्टेटचे विषय असतात, आणि तिसरी जी असते ती संदर्भ ज्याला म्हणतात कन्करंट लिस्ट. शिक्षण कंकरंट लिस्ट असल्यामध्ये आपल्याकडे सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट दोन्हीही कार्यान्वित करून शिक्षण पद्धती आपण डेव्हलप केलेली आहे. आणि म्हणून तुम्हाला युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनसारखी एक संस्था आहे की जी संपूर्ण 140 कोटी लोकसंख्येला डिग्री कशी असावी, सॅलरी काय असावी, शिक्षक अपॉइंटमेंट कसे करावेत याची नियमावली करण्याची एक यंत्रणा आहे. परंतु तुम्ही अमेरिकेत गेलात तर हार्वर्ड असेल, मॅसेच्युसेट्स असेल, जर प्रायव्हेट युनिव्हर्सिटी जर सोडलात तर एका स्टेटचे दुसऱ्या स्टेटची डिग्री मॅच करताना त्यांना डिफिकल्टी येते. आणि म्हणून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की जसं आज तुम्हाला या शिक्षण पद्धतीमध्ये काही अडीअडचणी असतील तरीही मूलभूत जे शिक्षण आहे ते मूलभूत शिक्षण हे फार महत्त्वाचे. ज्याला अमेरिकेमध्ये स्टेम एज्युकेशन ज्याला म्हणतो, सायन्स असेल, टेक्नॉलॉजी असेल, इंजिनिअरिंग असेल आणि मॅथमॅटिक्स, या स्टेम एज्युकेशनला भारतातून साधारणतः 2 ते 3 लाख विद्यार्थी अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि सौदी अरेबिया या ठिकाणी सर्वात जास्त विद्यार्थी जातात. आता जेव्हा एक विद्यार्थी MS करतो, राठे साहेबांना माहीत असेल तो खर्च, एक विद्यार्थी पहिल्या वर्षी ॲव्हरेजली 40 लाख रुपये खर्च करतो, दुसऱ्या वर्षी 40 लाख रुपये खर्च करतो आणि 20 लाख रुपये बाकीचा खर्च. असा एक पॅरेंट्स आपल्याकडे 1 कोटी रुपये करून बाहेर MS करतात. आणि ते जेव्हा येतात तेव्हा शक्यता तो जो ब्रेन आहे तो इकडे यायला तयार नसतो. त्याचं कारण का की तिथे असणारी रिसर्च कल्चर, तिथे असणारी इकोसिस्टीम आणि तिथे असणारी आवड निवडीचे प्रश्न. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की तिथे जे वर्क कल्चर आहे त्या वर्क कल्चरचा इम्पॅक्ट हा आपल्या मूलभूत संशोधनावर पडतो. आणि म्हणून संशोधन आणि इनोव्हेशन याच्यामध्ये आपला जो ग्राफ आहे तो ग्राफ हा खूप तसा एक डिफरन्स आहे, डे नाईटचा डिफरन्स ज्याला म्हणतो. म्हणजे जेव्हा जे प्रस्ताव तुम्ही आपल्या इथून जे पास होतात तुमच्या रिसर्च सेंटरला आणि जेव्हा RRमध्ये येतात, कधी कधी
आनंदही होतो की खूप चांगल्या पद्धतीने ते रिसर्चर चांगला प्रस्ताव पुढे पाठवला, ज्याच्यावर टॉपिक अप्रूव्ह करायला आपल्याला बरं वाटतं. पण काही असे प्रस्ताव आहेत की कम्पॅरेटिव्ह स्टडी म्हटल्यानंतर मग एक लेखक असेल, कविता असेल, म्हणजे पाहिजे त्या विषयावर त्या ठिकाणी ते प्रस्ताव येतात आणि मग शेवटी दुर्दैवाने ते मागे पेरावं लागतात आणि त्या प्रोसेसला बराच वेळ जातो. हे जे मी सांगतो याचं कारण का, की इथून पुढे मात्र आपल्याला साधारणतः आत्तापर्यंत जे शक्य होतं ते शक्य झालं, पण इथून पुढे नाव वी आर नॉट, टीचर इज नॉट अ टीचर नाव. ॲज पर द न्यू नॉर्म्स in the society, we are becoming a facilitator. म्हणजे पूर्वी शिक्षकाला बघून विद्यार्थ्याचा जो विद्यार्थ्याला जो एक प्राऊड फिलिंग होती की हे माझे शिक्षक आहे, ती प्राऊड फिलिंग आज कदाचित येत नाही. म्हणजे पूर्वी प्राचार्य इथे उभे आहेत म्हटल्यानंतर पुढं कॅम्पस शांत असायचं. ही आजच्या जनरेशनमध्ये तशा पद्धतीची स्थिती येते. त्याचं कारण की शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होऊन शिक्षक हा आता शिक्षक नसून हा फॅसिलिटेटर होत असल्या कारणाने आपले जी शिक्षण पद्धती विशेषतः संशोधन जे आहेत याच्यामध्ये वेगवेगळे आयाम आपल्याला बघायला मिळणार आहेत. म्हणून संशोधन करत असताना साधारणतः 3 ते 4 गोष्टी मी या ठिकाणी सांगणार आहे. पहिल्यांदा जे इथे शिक्षक आहेत, जे गाईड आहेत, यांनी रिसर्च मेथॉडॉलॉजीवर किती पुस्तकं वाचली असतील सांगा बरं. काही जे गाईड आहेत त्यांनी रिसर्च मेथॉडॉलॉजी कुठली पुस्तकं वाचली आहेत? 2-4 पुस्तकांची नाव. सोशल सायन्सचे जे असते ते पाठीमागे पण मला असं वाटतं की कदाचित तुम्ही वाचले असेल, आता लक्षात आले नसेल असं गृहीत धरूया. पहिल्यांदा जेव्हा तुम्ही या फील्डमध्ये येतात, पर्टिक्युलरली रिसर्च मेथॉडॉलॉजी आणि हे जे आहेत रिसर्च पोटेन्शियल, याचे फार वेगवेगळे डायनॅमिक्स आहेत. व्हॉट इज मेथॉडॉलॉजी? आता मी तुम्हाला असं थोडंसं जरा वेगळ्या प्रवाहात घेऊन जातो, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की किती आपण चांगल्या क्षेत्रात काम करतो. बरोबर. आपण जेव्हा म्हणतो की रिसर्च मेथॉड, व्हॉट इज रिसर्च मेथॉडॉलॉजी? Research methodology means social reality which qualifies for approach. संशोधन पद्धत म्हणजे एक सामाजिक सत्यता, जी सामाजिक सत्यता खालील 4 प्रकारावर एक उभी आहे. पहिले जे आहे डिफाईन सब्जेक्ट मॅटर्स, नेचर आणि स्कोप. तुम्ही जर इंग्लिशचे शिक्षक असाल तर आपण पहिल्यांदा कुठलाही विषय असतो त्यावेळेस राईट डिफाईन नेचर अँड स्कोप अँड सो अँड सो. पॉलिटिक्सचे जर शिक्षक असाल डिफाईन नेचर अँड स्कोप ऑफ स्टेट सोशलिझम. इकॉनॉमिकचं असेल तर डिफाईन नेचर अँड स्कोप ऑफ इंडियन इकॉनॉमी. म्हणजे रिसर्च मेथॉडॉलॉजीमध्ये जे 4 फाउंडेशन आहेत त्याच्यामध्ये पहिला जो एक महत्त्वाचा जो प्रकार आहे तो म्हणजे तुमची जी डिसिप्लिन आहे त्या डिसिप्लिनमधला नेचर आणि स्कोप याच्यावर त्याचे डेफिनेशनवर महत्त्वाचं आहे. दुसरा जो फॅक्टर आहे रिसर्च मेथॉडॉलॉजीमध्ये सर्वात महत्त्वाचा, हाऊ फॅक्ट्स बिकम अ फॅक्ट्स. म्हणजे सूर्य पूर्वेला उगवतो, पश्चिमेला मावळतो, ही आपली धारणा. पण असं आहे का की सूर्य मावळतो का? डे नाईट का आहे? म्हणजे अमेरिकेचं टायमिंग आणि आपल्या टायमिंगमध्ये का फरक आहे? बरोबर ना. सूर्य मावळतच नाही, परंतु आपली काय धारणा काय आहे की सूर्य पूर्वेला उगवतो, पश्चिमेला मावळतो. म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये ज्या फॅक्ट ज्या आहेत, ज्या संवेदना आहेत, ज्या फॅक्ट आहेत, या फॅक्ट कशा झाल्यात याची ही जी मेथॉडॉलॉजी याचा सेकंड फॅक्टर म्हणजे हाऊ फॅक्ट बिकम अ फॅक्ट. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला डर्काईनचं जे हे आहे त्यांनी सांगितलं की डर्काईन असेल किंवा वेबर असेल किंवा लिविस असेल यांनी सांगितलं म्हणजे या फॅक्ट ज्या आहेत मी तुम्हाला सांगितलं की सूर्य हा पूर्वेला उगवतो आणि पश्चिम मावळतो ही आपली धारणा आहे. परंतु जपानची धारणा वेगळी आहे, इतर अमेरिकेची धारणा वेगळी आहे. आणि म्हणून मॅक्स वेबर असेल नंतर लिविज असेल यांनी समाजाचे जे जे प्रश्न आहेत ते प्रश्न
एक सांगतो की सोशल फॅक्ट महत्त्वाचे आहेत, दुसरं म्हणतं की समाजाचं स्ट्रक्चर महत्त्वाचं आहे, आणि तिसरं म्हणतं की लोकांच्या वेदना महत्त्वाच्या आहेत. याच्यावरून ही दुसरी संशोधन पद्धतीचा मध्ये रिसर्च मेथॉडॉलॉजीमध्ये दुसरा फॅक्ट आहे की हाऊ फॅक्ट्स बिकम अ फॅक्ट. थर्ड सर्वात महत्त्वाचं आहे रिसर्च मेथॉडॉलॉजीमध्ये त्याचे प्रिसाइजली डिफाईन कन्सेप्ट अँड प्रोसिजर. म्हणजे एखादी गोष्ट असेल त्याला प्रिसाइजली त्याची कन्सेप्ट अंडरस्टँडिंग तुमची असली पाहिजे आणि त्याचं प्रोसिजर काय आहे. आता पुढे मी त्याला सांगेल की विज्ञानाचा उगम आणि विकास कसा झाला आणि प्रोसिजरच्या काय टप्प्या आहेत. पण थर्ड जो फॅक्टर आहे हा त्याच्यामध्ये कन्सेप्ट आणि प्रोसिजर आहे. आणि फोर्थ जो फॅक्टर आहे लिमिट्स ऑफ सायंटिफिक नॉलेज. म्हणजे उदाहरणार्थ मी या ठिकाणी माझ्या डोळ्यात जर अश्रू आले आणि ते जर समाजशास्त्राचे प्राध्यापक असतील किंवा सोशल सायन्सचे प्राध्यापक असतील तर ते माझ्याकडे बघून 3-4 गोष्टीचं ऑब्झर्वेशन करतील. पहिलं ऑब्झर्वेशन असेल की खरे सर हे आनंदाश्रूने यांना एवढा आनंद झालेला की या महाविद्यालयातून त्यांच्या डोळ्यात पाणी आहे. दुसरं कवी मनाचा जर लेखक असेल शिक्षक असेल इथे तर म्हणजे की खरे सर कुठल्या तरी प्रेमात पडलेले आहेत, संगमेर महाविद्यालयाच्या प्रेमात पडलेत किंवा कोणाच्या तरी प्रेमात पडलेले आहेत, त्यांना बघून तो आनंदश्रू आहे. तिसरं जर कोणी अजून इतिहासाचा प्राध्यापक असेल की खरे सरांना काहीतरी एक दुःख झालेलं आहे त्याच्यातून आनंदश्रू आहे. परंतु केमिस्ट्रीचा जर प्राध्यापक असेल तर केमिस्ट्रीच्या प्राध्यापकाचं ऑब्झर्वेशन जे आहे माझ्याकडे बघून ते म्हणतात की ते खरे सरांना जे आसू आले त्याच्यामध्ये नेमकं केमिकल रिॲक्शन असू शकतं आणि केमिकल रिॲक्शनचं जे आहे त्याच्यामध्ये आनंदच असू शकतो. आणि म्हणून तुम्हाला लिमिट्स ऑफ सायंटिफिक नॉलेज जे तुम्ही ज्ञान ग्रहण करता त्याच्या वैज्ञानिक लिमिट्स काय आहेत, त्या डिसिप्लिनच्या लिमिट्स काय आहेत हे तुम्हाला त्या ठिकाणी होतं. आणि म्हणून रिसर्च मेथॉडचे 4 हे जे टप्पे सांगितलं, पहिलं जे आहे ते म्हणजे एक नेचर अँड स्कोप, डिफाईन नेचर अँड स्कोप. दुसरं हाऊ फॅक्ट्स बिकम अ फॅक्ट. तिसरं कन्सेप्ट अँड प्रोसिजर. अँड फोर्थ लिमिट्स ऑफ सायंटिफिक नॉलेज. हे झाले रिसर्च मेथॉडॉलॉजी. आता जेव्हा आपण रिसर्च मेथॉडॉलॉजी करतो तेव्हा डायरेक्ट लोक विचारतात की गाईडही विचारतात विद्यार्थ्यांना की कुठली मेथॉडॉलॉजी वापरणार आहे. देर इज अ डिफरन्स बिटवीन मेथड अँड मेथॉडॉलॉजी. आपण डायरेक्ट मेथडवर जातो. व्हॉट इज अ डिफरन्स बिटवीन मेथड अँड मेथॉडॉलॉजी हे न सांगितल्यामुळे त्या शिक्षकांना आणि त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पूर्णपणे एक फ्रेमवर्क जे आहे ते फ्रेमवर्क तिथे मिळत नाही. आणि म्हणून मेथड इज अ डिफरंट टू अंडरस्टँड द मेथॉडॉलॉजी. आणि त्याचबरोबर मेथॉडॉलॉजी इज अ मेथड इज ॲप्लिकेशन ऑफ सायंटिफिक प्रिन्सिपल ऑफ कलेक्शन ऑफ डेटा. म्हणजे मेथड काय आहे, आता आपण काय करतो की एखादी मेथड वापरायची तर तो डेटा कलेक्शन करतो. आता डेटा कलेक्शन करणारा जेव्हा तुमच्या घरी आला आणि एखाद्याने विचारलं की ते साबण कुठले वापरतात, तुम्ही सांगणार की अरे मी लाईफबॉय वापरतो. मग लाईफबॉय वापरण्याचं किंवा दुसरं कुठलाही साबण घ्या काही ज्याचं, मी डव वापरतो. तो तुम्ही 10 लोकांचा सर्वे केला आणि किंवा तो बाहेर गेल्यानंतर तुम्ही सांगा की यार मी याला वेड्यात काढलं, मी डव पण वापरत नाही, मी लाईफबॉय पण वापरत नाही, मी याला खोटं सांगितलं. बरोबर. म्हणजे डेटा आहे हाऊ इट कॅन बिकम सायंटिफिक डेटा याच्यावर फार महत्त्वाचं आहे. म्हणून ही जी मेथड आहे या मेथडमध्ये टू अंडरस्टँड द डिसिप्लिन विथ द सायंटिफिक ॲप्लिकेशन. मेथडमध्ये तुम्हाला म्हणजे या रस्त्याने जर तुम्हाला रोज गाड्या द्यायचं असेल, आपण काय म्हणजे ऑब्झर्वेशन कसं करतो. जर एखादा विद्यार्थी ऑब्झर्व करत असेल की सकाळी 10 ते 11च्या दरम्यान पुणे नाशिक जाणाऱ्या 10 बसेस या रस्त्याने जातात. बरोबर. दुसऱ्या दिवशी तो ऑब्झर्व कर की 10 ते 10:30 मध्ये 5 बसेस जातात. तिसऱ्या दिवशी तो ऑब्झर्व कर की 10 ते 10:15 मध्ये 3 बसेस जातात. म्हणजे सोशल सायंटिस्ट हा खरा सायंटिस्ट कसं आहे त्याचं आपण काय करतो ॲक्युरेट सोल्युशन. पहिल्यांदा तो क्रमवारी लावतो. 10 ते 11 मध्ये किती बसेस जातात, 10 ते 45 मध्ये किती जातात, 10 ते 30 मध्ये किती, 10:15 मध्ये किती जातात, आणि मग ऑब्झर्व करतात की तो मग त्याच्यामध्ये म्हणतो की या 10:15च्या बसमध्ये जास्त लोक प्रवास करतात, 10:30 मध्ये कमी लोक प्रवास करतात.
म्हणजे तो सायंटिफिकली त्या ठिकाणी पुढे हळूहळू त्या ठिकाणी प्रवास करत असतो. आणि म्हणून मेथड इज अ डिफरंट दॅन द मेथॉलॉजी. व्हॉट मेथड टॉक्स? मेथड टॉक्स अबाउट द ॲप्लिकेशन ऑफ सायंटिफिक प्रिन्सिपल ऑफ कलेक्शन ऑफ डेटा. काय मेथड? काय व्हॉट मेथड सेज? ॲप्लिकेशन ऑफ सायंटिफिक प्रिन्सिपल ऑफ कलेक्शन ऑफ डेटा. हे ड्युरॅन हार्टने हे डिफाईन केलेली आहे की जी मेथड आणि मेथॉलॉजीमध्ये सर्वात महत्त्वाचा जो फरक आहे तो कलेक्शन ऑफ डेटा कशावर आधारित आहे? सायंटिफिक डेटावर. आता व्हॉट इज सायंटिफिक डेटा? म्हणजे वैज्ञानिकदृष्ट्या वैज्ञानिक ऑब्झर्वेशन सायंटिफिक डेटा कसं कलेक्ट करणार? त्याच्यामध्ये 3 ते 4 प्रकार आहेत. पहिलं जे म्हणतो ऑब्झर्वेशन, म्हणजे तुम्हाला विज्ञानाचा प्रसार हा 14व्या शतकापूर्वीच्या नंतर आला. परंतु PC गॅलन नावाची जी थेरी आहे, PC गॅलन थेरी साधारणतः 1300 वर्ष एक कुठल्याही बॉडीला हात न लावता स्त्री प्रसूती कशी होते, म्हणजे डिलिव्हरी कशी होते, त्याच्याविषयी ती थेरी 1300 वर्ष जगभर राज्य करत होती. परंतु विदाउट डिसेक्शन ऑफ द बॉडी, लक्षात घ्या, सर्व ज्या आया ज्या काय सांगतील त्या आयांच्या ऑब्झर्वेशनवरून त्यांनी ती थेरी जगामध्ये 1300 वर्ष प्रॅक्टिस करत होते की बाळ जन्माला येण्यासाठीचं काय टेक्निक असावं. तुम्ही जर आजही नंदुरबार, जळगावकडे जर नंदुरबार किंवा अक्कलकोवाकडे गेलात, तिथल्या ज्या आदिवासी भगिनी आहेत त्या आजही दवाखान्यात जात नाही आणि पारंपरिक आयांच्याद्वारे त्या ठिकाणी बाळाचा जन्म हा घरी केला जातो त्या ट्रॅडिशनल पद्धतीने. आणि म्हणून तुम्हाला असं दिसेल की संशोधन याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं ऑब्झर्वेशन जे आहे, हे ऑब्झर्वेशन इज अ फर्स्ट सायंटिफिक मेथड. आता ऑब्झर्वेशन मी जे पाहतो, मी जे बोलतो, मी जे ऐकतो, या ऑब्झर्वेशन मेथडमध्ये पुन्हा याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचं आहे. देर इज अ स्लाइटली बिटवीन मेथड, मेथोलॉजी अँड पर्स्पेक्टिव्ह. ते 3-4 गोष्टी तुम्ही नीट लक्षात घ्या, मग पुढे तुम्ही संशोधन कराल. पर्स्पेक्टिव्ह जी आहे हे मेथड आणि मेथॉलॉजीपेक्षा वेगळं आहे. मेथड ही सायंटिफिक ॲप्लिकेशन ऑफ कलेक्शन ऑफ डेटा आहे आणि मेथॉलॉजी आहे या 4 फॅक्टरवर त्या ठिकाणी हे आहे. आणि पुढे त्याचं थेरी जी आहे, ही थेरी म्हणजे कुठलाही प्रश्न जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर विदाऊट अंडरस्टँडिंग थेरी तुम्ही कुठल्याही प्रश्नाचं कन्क्लुडिंग याच्यावर तुम्ही येऊ शकत नाही. आणि म्हणून संशोधनामध्ये हे 4-5 फॅक्टर फार महत्त्वाचं आहे. फर्स्ट इज अ मेथॉलॉजी, सेकंड इज अ मेथड, थर्ड इज अ पर्स्पेक्टिव्ह अँड फोर्थ इज अ थेरी. आता जगभरातले जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी तुम्हाला कुठल्या ना कुठल्या तरी थेरीला तुम्हाला अभ्यास करावा लागतो. म्हणजे सोशॉलॉजी असेल तो रेफरन्स थेरीचा वापर करेल. डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीजचा जर करायचं असतं मी आयडियलिस्ट किंवा रिअलिस्ट थेरीचा वापर करेल, किंवा कॉमर्स असेल तर कॉमर्सच्या वेगळ्या थिअरी असेल. बेसिकली थिअरी इज गिविंग यू अ लॉजिकल इंटरकनेक्ट सेट्स ऑफ प्रोपोजिशन फ्रॉम यू कॅन ड्रॉ द समथिंग. थिअरीचा वापर करून तुम्हाला संशोधन करायचं आहे. म्हणजे मला असं वाटतं की इथल्या प्रत्येक शिक्षकाने, प्रत्येक विद्यार्थ्याने हे समजून घेतलं पाहिजे की जर आपल्याला संशोधनाकडे जायचं असेल तर थिअरी म्हणजे काय, पर्स्पेक्टिव्ह म्हणजे काय, मेथड्स म्हणजे काय आणि मेथॉलॉजी म्हणजे काय, हे जर एकदा तुम्हाला तो स्ट्रक्चरमध्ये तुमच्या लक्षात आलं की दॅन यू कॅन गो अहेड टू डू अ गुड वर्क विच कॅन बी अ बेनिफिट फॉर द सोसायटी. आता मेथॉलॉजी, मेथड, पर्स्पेक्टिव्ह, थिअरीनंतर सर्वात महत्त्वाचा जो फॅक्टर येतो तो आहे इपिस्टेमॉलॉजी. इपिस्टेमॉलॉजी म्हणजे काय? ज्ञानमीमांसा शास्त्र. आता हे जे ज्ञानमीमांसा शास्त्र आहे, हे ज्ञानमीमांसा शास्त्र जे आहे हे 2 ते 3 फॅक्टरवर डिपेंड आहे. म्हणजे जोपर्यंत इपिस्टेमॉलॉजी तुम्हाला समजत नाही, म्हणजे मेथॉलॉजी समजते तुम्हाला, मेथड समजते, पर्स्पेक्टिव्ह समजते, आणि चौथं जे सर्वात महत्त्वाचं आहे इपिस्टेमॉलॉजी. या इपिस्टेमॉलॉजीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? इपिस्टेमॉलॉजी टेल्स यू सोर्स अँड फाउंडेशन ऑफ नॉलेज. म्हणजे ज्ञानाचा स्रोत काय आहे आणि त्याचं फाउंडेशन काय आहे, याला काय म्हणतो आपण? इपिस्टेमॉलॉजी. आता ज्ञानाचा स्रोत
आणि त्याचं फाउंडेशनचा जर तुम्ही अभ्यास केला तर त्याचे 2 प्रकारचे सोर्सेस आपल्याला पाहावे. एक पहिला जो सोर्स आहे तो ऑब्झर्व रियालिटी, ज्याला इम्प्रेसिस्ट असं नाव दिलं गेलं, आणि त्याला 5 फॅक्टरने ऑब्झर्वेशन केलं मानवी समूहाने. म्हणजे डोळे असतील, बघितल्यानंतर जग किती सुंदर आहे, जग किती दुःख आहे, जग किती प्रभावी आहे, जग किती लढाऊ आहे, जगासाठी काय चांगलं आहे काय वाईट हे डोळ्यांनी बघितलं असतं. कान असतील तर कान हे महत्त्वाचं, कानाने ऐकल्यानंतर त्याच्यावर परिणाम झाला, जिभेने चव त्याला मिळाली, स्किनने स्पर्शची त्याला जाणीव झाली, आणि जे हे आहे कान जे आहे त्याच्याने ऐकलेत. म्हणजे कान, नाक, घसा जसं म्हणतो आपण, हे 5 ज्ञानेंद्रियाद्वारे मानवी समूहाने रिसर्च मेथॉलॉजीमध्ये ऑब्झर्वेशन ही पहिल्यांदा ही एक मेथड आणली. आणि त्या ऑब्झर्वेशनद्वारे, म्हणजे एखादं संशोधन करत असताना तुम्हाला जे ऑब्झर्वेशन मिळतं किंवा तुम्ही जे बघतात, जे बघून पुढे जातात, त्या बघितल्यानंतर तुम्ही त्याला पुढे जातात, आणि मग त्याच्यावर बऱ्यापैकी संशोधन पुढे झालं. परंतु हे जेव्हा लक्षात आलं पुढच्या शतकांमध्ये की ऑब्झर्वेशन इज नॉट ओनली अ रियालिटी. म्हणजे ऑब्झर्वेशन काय की सूर्य हा पूर्वेला उगवतो, पश्चिमेला मावळतो, हे आपलं ऑब्झर्वेशन आहे, आणि ऑब्झर्वेशनवरून आपण मत तयार केलं, पण ही रियालिटी नाही. आणि म्हणून तिथे त्या ठिकाणी हे जे ऑब्झर्व मेथड आहे याला डिस्कार्ड केलं गेलं, आणि त्याला नाव दिलं दुसरं जे आहे त्याला सेकंड इंटरप्रिटेटिव्ह नॉलेज. म्हणजे नुसतं ऑब्झर्वेशन करून चालणार नाही, ऑब्झर्वेशन करून चालणार, ते इंटरप्रिटेशन करावं लागणार आहे त्या नॉलेजचं. मग इंटरप्रिटेशन इमॅन्युअल कांटने ही थिअरी मांडली. देर इज अ नीड टू अंडरस्टँड द इंटरप्रिटेटिव्ह नॉलेज. व्हॉट इमॅन्युअल कांट सेज, ही सेड की देर इज अ नीड टू अंडरस्टँड माइंड्स अँड ऑब्झर्वेशन. म्हणजे मानवी मनाचं मन आणि ऑब्झर्वेशन याचं जे एक सांगड घातली गेली त्याला म्हटलं इंटरप्रिटेटिव्ह ऑब्झर्वेशन. आणि ह्या इमॅन्युअल कांटने पुढे सांगितलं की नुसतंच तुम्ही ऑब्झर्व करून संशोधन करू शकत नाही, देर इज अ नीड टू अंडरस्टँड इंटरप्रिटेटिव्ह ऑब्झर्वेशन. आणि मग परत ते पुढे म्हणतात की knowledge cannot come simply observation. There is a confluence of observation and interpretation from the mind, and mind and observation come together and knowledge produced. जोपर्यंत मानवी मनाच्या संवेदना त्या टॉपिकशी लिंक होत नाही, म्हणजे मला असं वाटतं की संशोधन करत असताना ती व्यक्ती त्या विषयाशी एवढी कनेक्ट झाली पाहिजे की दैनंदिन जीवनामध्ये आपलं जे संशोधन आहे त्या संशोधनाशी कनेक्ट झालं पाहिजे. एकदा जर त्याचं मन आणि ऑब्झर्वेशन जर कनेक्ट झालं तर ते सोर्सेस ऑफ नॉलेज होतं, असं इमॅन्युअल कांट यांनी सांगितलं, आणि त्याला म्हटलं गेलं इंटरप्रिटेटिव्ह थिअरी. पुढे मिक्स्ड असं एक ऑब्झर्वेशन आणि माइंडचं असं एक मिक्स्ड मेथड आली, आणि मिक्स मेथडलाच पुढे पॉझिटिव्हिझम त्याला नाव दिलं गेलं, पॉझिटिव्हिझम. आणि मग पॉझिटिव्हिझममधून काय रिसर्च मेथॉडॉलॉजी तयार झाली, क्वांटिटेटिव्ह मेथड आणि क्वालिटेटिव्ह मेथड. आता आपण काय करतो, प्रिपेअर्ड शिक्षक सांगतो विद्यार्थ्यांना हायपोथेसिस काय सांग, बरोबर, हायपोथेसिस झालेत मग सांग याची रिसर्च मेथॉडॉलॉजी. मग तो म्हणतो मी क्वालिटेटिव्ह करतो, क्वांटिटेटिव्ह करतो. आता विद्यार्थ्याला एपिस्टेमॉलॉजी माहीत नाही, त्या विद्यार्थ्याला मेथॉलॉजी माहीत नाही, त्या विद्यार्थ्याला पर्स्पेक्टिव्ह माहीत नाही. आपण डायरेक्ट त्याला त्या ठिकाणी याच्यावर जातो, मेथॉलॉजीवर जातो, आणि मग तिथे क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह मेथड. म्हणजे क्वांटिटेटिव्ह मेथड कशामधून आली, इम्प्रेसिस्टमधून आली, इंटरप्रिटेटिव्हमधून आली, मिक्स मेथडमधून क्वांटिटेटिव्ह मेथड तयार झाली. क्वांटिटेटिव्ह मेथडमध्ये एक पॉझिटिव्हिझम त्या ठिकाणी आला, आणि क्वालिटेटिव्ह मेथडमध्ये सुद्धा मग सायंटिफिक सोल्युशन 2+2चं रिझल्ट काय येणार आहे, 4 येणार आहे. मग त्या ठिकाणी क्वालिटेटिव्ह आलं. म्हणजे ह्या ज्या मेथड्स वापरतो बरेचसे हिस्टॉरिकल कंटेंट मेथड असेल, इतर बरेचसे मेथडॉलॉजी आहेत, या ठिकाणी तुम्हाला या 3-4 गोष्टी फार महत्त्वाच्या. पुढे तुम्हाला असं दिसतं
इपिस्टॉमॉलॉजीमध्ये ज्ञान मीमांसा शास्त्र जर तुम्हाला नीट अवगत करायचं असेल त्याच्यामध्ये 3 महत्त्वाचे फॅक्टर आहेत. एक म्हणजे ऑथॉरिटी, सेकंड म्हणजे इंट्युशन ऑफ बेसिस ऑफ नॉलेज, अँड थर्ड इज अ लॉजिक. म्हणजे एपिस्टॉमॉलॉजीचं क्रायटेरिया जो काय असेल, काय ज्ञानमीमांसा शास्त्र म्हणजे काय, त्याचे 3 महत्त्वाचे क्रायटेरिया आहेत. एक जो आहे ऑथॉरिटी ऑफ नॉलेज, म्हणजे या महाविद्यालयाचं जडणघडणाचे जे संपूर्ण ऑथॉरिटी कोणाकडे असेल, माननीय सचिव साहेबांना असेल किंवा माननीय प्रेसिडेंटकडे असेल. कारण गेली 50 वर्ष या महाविद्यालयाचं एक नॉर्थ ईस्ट वेस्टपासून तर संपूर्ण डेव्हलपमेंटची संपूर्ण कुंडली त्यांना माहीत असल्या कारणाने ही इज द पर्सन हू हॅज द ऑथॉरिटी. आणि म्हणून नॉलेज जे आहे की ज्ञानमीमांसा शास्त्र करायचं विचार करायचा असेल तर ऑथॉरिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ही ऑथॉरिटी ही नॉलेजची तो पहिला क्रायटेरिया आहे. सेकंड, इंट्युएशन. आपल्याला बऱ्याच वेळा आभास होतो. म्हणजे बरेचसे जे मराठीचे शिक्षक असतात ते कविता करतात आणि त्या कवितांमध्ये फार असं आभासी वर्णन असतं की मी एका रात्री स्वर्गात जाऊन आलो, भेटलो आणि परत खाली आलो, किंवा डोंगरात गेलो वगैरे वगैरे. काय ते एक आभासी जग असतं, इंट्युएशन असतं. काही किंबहुना ते आभासी जगामुळे काही लोकांना प्रेरणाही मिळते. काही लोक त्याच्यापासून त्या आभासामुळे एक प्रेरणा घेऊन पुढेही जातात. म्हणून इंट्युएशन ऑफ नॉलेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तिसरं जे आहे लॉजिक, हे नॉलेज इज बेस्ड ऑन लॉजिक. हे जेव्हा लॉजिकवर बरंचसं ज्ञान आपण डेव्हलप करतो. आणि चौथं जे आहे सायंटिफिक बेसिस ऑफ नॉलेज. आणि चौथा जो फॅक्टर आला साधारणतः विज्ञानावर आधारलेले नॉलेज. अशा या 4 प्रकारचे ज्ञानमीमांसा शास्त्र आहेत. पहिलं जे आहे तुम्हाला ऑथॉरिटी ऑफ नॉलेज, सेकंड जे आहे इंट्युशन, हे फार महत्त्वाचं आहे. थर्ड आहे लॉजिक. म्हणजे लॉजिकने लोक बरंच सांगतात की लॉजिक वापरतात की बाबा वापर तुझं लॉजिक. 5 + 4 9च होणार आहे, पण तू म्हटलं वापर पर्यंत मग 3 त्रिक 9, बरोबर आहे ना. हे पण लॉजिकच झालं ना. म्हणजे हे जे आहे हे लॉजिक इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जेव्हा हे चौथा प्रकार आला सायंटिफिक नॉलेज, मग त्या ठिकाणी सोशल सायंटिस्टचा जो रोल आहे हा फार महत्त्वाचा आहे. म्हणजे सोशल सायन्सचे जे शिक्षक आहेत हे खरं तर मानवी समूहाचं मन ओळखणारी माणसं आहेत आणि विज्ञानाचे अभ्यास करणारी माणसं आहेत. परंतु दुर्दैवाने सोशल सायन्सचे जे शिक्षक आहेत यांना ना लॅबोरेटरी माहिती आहे आणि ना त्यांना प्राचार्य साहेब लॅबोरेटरी उपलब्ध करून देत नाही. कारण त्याचे टायमिंग वेगळे असतात. त्यांचे जेव्हा कॉमन क्लासेस असतात त्याच्यामध्ये त्यांचं प्रॅक्टिकल असल्यामुळे त्यांचे बॅचेस वेगळे असतात. विज्ञानाच्या ज्या घडामोडी असतात ते त्यांना माहिती नाही. समाजात काय प्रश्न ते सायन्सच्या शिक्षकांना माहिती नाही. आणि म्हणून मग सर्वकडे आलबेल आहे. म्हणजे आपल्याकडे विज्ञान आणि समाज याची सांगड होते का शैक्षणिक याच्यामध्ये. त्यांचे वेळ वेगळे आहे, त्यांना शिफ्ट वाईज ड्युटी असते, त्यांना प्रॅक्टिकल असतात. मग ते काय म्हणतात की मला प्रॅक्टिकल आहे, आमचं शेड्यूल वेगळे. मग कधीतरी 26 जानेवारी 15 ऑगस्ट किंवा महाविद्यालयाचं फाउंडेशन डे किंवा अजून काही प्रोग्राम असतील, प्राचार्यांनी जेव्हा मिटिंग बोलवली तेव्हा आपली चर्चा होते आणि आपण पुढे जातो. परंतु हे जे आहे हे सायंटिफिक नॉलेज जे आहे या सायंटिफिक नॉलेजमध्ये सोशल सायंटिस्ट पुढे आलेत की ज्यांनी मानवी समूहाचा अभ्यास केला आणि विज्ञानाचा अभ्यास केला. त्याच्या अगोदर एक थिओलॉजी आली, धर्मशास्त्र. आणि या थिओलॉजीमध्ये सिस्टमॅटिक स्टडी ऑफ रिलिजन्स, म्हणजे त्या ठिकाणी ऑब्झर्वेशनद्वारे ती थिओलॉजी झाली. तुम्ही जर इस्रायलला गेलात तर प्रत्येक ज्यू पुरुष जो आहे तो एक या ठिकाणी ते टर्बन ज्याला म्हणतो आपण एक छोटंसं हे करतो ज्यू लोक. मी त्या ठिकाणी एका विद्यापीठात जाऊन त्या ज्यूसला विचारलं की बाबा व्हॉट इज दिस. ते म्हटले सर हे गॉड इज कंट्रोल आवर ब्रेन. म्हटलं अरे चालेल, हे तर आमच्याकडे आलं तर मग कठीण होईल है ना. त्यांचं 90 लाख, इस्रायलची पॉप्युलेशन ही फक्त 90 लाख आहे. किती? 90 लाख. त्यांनी मी ज्या लॅबमध्ये गेलो त्या लॅबमध्ये घेऊन गेले आणि ते म्हटले की कम विथ मी अँड जस्ट सी व्हॉट वी आर डुईंग. ते म्हटले की गेलो मोठ्याचं. तर आपल्याकडे शेतामध्ये नागतोडे असतात, माहीत असेल नागतोडे. नागतोड्यांचं उत्पन्न होत होतं. कोट्यावधी नागतोड्यांचं उत्पन्न करून ते त्या सांगत होते की नाव टेल मी प्रोफेसर खरे इन 2030 ऑनवर्ड्स
इफ यू गेट 1 kg चिकन, यू हॅव टू स्पेंड 2.50 kg फूड ग्रेन्स. म्हणजे 2.5 किलो चिकन जर तुम्हाला 1 किलो चिकन जर पाहिजे असेल तर तुम्हाला काय 2.5 किलो खाद्यान्न जे आहे चिकनसाठी लागणार ते खर्च करावं लागतं. मग तुम्हाला 1 किलो चिकन मिळेल. आणि त्याच्यातून किती प्रोटीन्स मिळणार त्याने मला कॅल्क्युलेशन करून म्हटलं. मग हे पुढे काय? ते म्हटलं की तुमच्या देशामध्ये ग्रामीण भागामध्ये, विशेषतः खानदेशमध्ये आमच्याकडे आहे, ग्रामीण भागामध्ये जर एखादी व्यक्ती मृतप्राय झाली तर मृतप्राय झालेल्या व्यक्तीचं अंत्यविधी करून आल्यानंतर तुम्ही जेव्हा परत येतात तेव्हा घरी जाताना लिंबाचा पाला तुम्ही खात जातात. लिंबाचा पाला का खातात? किंवा ती डेड बॉडी जर गावात जात असेल, आता पूर्वी तुम्ही इथले बरेचसे शहरी भागात आहेत, ग्रामीण भागात अशात लेनने गर्दी, गावाची रचना बघितली ना तुम्ही जर असेल तर एकीकडे उच्चवर्गीयांची वस्ती, बाकीकडे मग खालचा जो भाग असतो तो दलित, असं अशा पद्धतीची ती गावाची रचना असते. आणि ती जेव्हा बॉडी जाते त्यावेळेस ते बरेचसे जे लोक असतात लिंबाचा पाला किंवा कापूर टाकतात. देन ही सेड दॅट वी गॉट दिस रेफरन्स इन अ वन बुक वेअर people used to eat neem leaves, and we realized that after performing a religious duty of a person who has been passed away, you people use this leaves. It means something in scientific. Same thing happened during our centuries back in Israel, where मृत्यूपाय व्यक्ती झाल्यानंतर त्या ठिकाणी ती लोक जसं आपण लिंबाचा पाला खातो तसं ती नागतोड्या खातात. आता आपल्याला हे वाटतं, आम्हाला हे लिटरेचर सांगितलं, त्यानंतर आम्ही लक्षात आलं की नागतोड्यांमध्ये सर्वात जास्त प्रोटीन्स आहे. काय आहे? तुम्ही जर इथे झुलॉजीचे प्राध्यापक असताना माहीत असेल, सर्वात जास्त प्रोटीन्स आहेत. आणि आता आम्ही तुम्हाला चिकन न खाणाऱ्या लोकांना या प्रोटीनच्या गोळ्या देणार आहोत की जेणेकरून तुम्हाला 2.5 किलो धान्य खर्च करायची गरज नसणार नाही आणि रेडीमेड प्रोटीनच्या टॅबलेट आम्ही देणार आहोत. म्हणजे 90 लाख लोकसंख्या असणारा देश, मी का सांगतो तुम्हाला, 90 लाख लोकसंख्या असणाऱ्या देशांमधली क्रिएटिव्हिटी, इनोव्हेटिव्ह थिंकिंग आणि त्याला लागणारं वैज्ञानिक नॉलेज, ट्रॅडिशनल, हाऊ टू कन्वर्ट ट्रॅडिशनल नॉलेज इन टू सायंटिफिक नॉलेज, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन अ रिसर्च. आपण काय करतो की हे जे काही असेल ते धर्माशी रिलेट करतो आणि सर्व तिथेच आपलं सर्व त्या ठिकाणी संपतं. म्हणजे आपण एका धर्माचाच न विचार करता युनानीमध्ये काय असेल, आयुर्वेदामध्ये काय असेल, ट्रॅडिशनल परंपरांमध्ये काय असेल, त्याचं सायंटिफिक नॉलेज कसं कन्वर्ट करायचं हे सुद्धा याच्यामध्ये आलं पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की थिओलॉजी जी आहे, हे थिओलॉजी काय करत होती की इट्स अ सिस्टमॅटिक स्टडी ऑफ रिलिजन. आणि मग पुढे थिओलॉजीनंतर फिलॉसॉफर्स आले, धर्मशास्त्र आलं. धर्मशास्त्राने सांगितलं की सूर्य हा पृथ्वीवरती फिरतो, काहींनी सांगितलं पृथ्वी सूर्याभोवती फिरते. आणि मग त्यानंतर जे कोणी चर्चला चॅलेंज केलं त्यांना मारलं गेलं. आणि मग धर्माचं अवडंबर जास्त माजल्यानंतर युरोपमध्ये मोठं रणसंग्राम झालं आणि तुम्हाला माहिती, त्याचं पुढे मी सांगत नाही. परंतु धर्मशास्त्रानंतर जसं आपल्याकडे धर्माच्या शास्त्रामुळे किंवा धर्मशास्त्रामुळे ज्या पद्धतीने पारंपरिक आपल्या चाली रूढी परंपरा होत्या त्याच्यामुळे शतकानुशतके काही वर्ग विकासापासून बाहेर राहिला, तो आज या वैज्ञानिक दृष्टिकोनातून पुढे आलेला आहे. आणि म्हणून थिओलॉजी अल्टर्ड बाय द फिलॉसॉफर्स, म्हणजे मग सॉक्रेटिस असेल, ॲरिस्टॉटल असेल, त्यांची पुढची परंपरा आहे, मग फिलॉसॉफर्स आले. आणि फिलॉसॉफी बिकम्स अ मदर ऑफ ऑल सायन्सेस. म्हणजे रिसर्चमध्ये तुम्ही नीट लक्षात घेतलं पाहिजे की जोपर्यंत तुम्हाला फिलॉसॉफी समजत नाही तोपर्यंत तुम्ही चांगलं संशोधन करू शकत नाही. म्हणजे फिलॉसॉफी कशी महत्त्वाची आहे, थिओलॉजी कशी महत्त्वाची आहे, विज्ञान कसं महत्त्वाचं आहे. फिलॉसॉफीमधून पहिल्यांदा आला कॉस्मॉलॉजी, म्हणजे तारे आणि ग्रहाचा अभ्यास झाला. फिलॉसॉफीमधून मेटाफिजिक्स आलं, न्यूटनसारखं पुढे आलेत. फिलॉसॉफीमधून केमिस्ट्री आलं, जे रसायनशास्त्र तिथे आलं. फिलॉसॉफीमधून झुलॉजी आलं, प्राणीशास्त्र आलं त्या ठिकाणी. फिलॉसॉफीमध्ये ते सायकोलॉजी आलं, फिलॉसॉफीमधून सोशल सायन्सेस आलं. आणि फिलॉसॉफीमधून आता आज काय आलेलं आहे, चॅट GPT आलं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं.
आणि त्यानंतर डाटा अनालिटिक्स आलं आणि आजचं जे विज्ञान आहे, आजचं जे जग आहे, तुम्ही काही करायचं नाही, फक्त टॉपिक घ्यायचा आणि जर ChatGPTवर सांगितलं की प्रिपेअर रिसर्च प्रपोजल इन 10 पेजेस, हायपोथेसिस, क्वेश्चन आहे, सर्व तुम्हाला 10 मिनिटामध्ये तुम्हाला या ठिकाणी तयार आहे. तुम्ही ChatGPTला सांगितलं की संगमनेर शहरामध्ये फार कुत्री झालेली आहेत, याच्यावर काय काउंटर, मला कॉर्पोरेशनला प्लॅन द्या विथ पिक्चरायझेशन. यू जस्ट ट्राय इट ना, वेन यू गो आउट, you just put it on a ChatGPT and tell to the ChatGPT, in a Sangamner city there are street doggers, we need to counter them with the corporation plan with the picture, धड तुम्हाला विथ पिक्चर प्लॅन तुम्हाला येईल. अशा काळात आता तुम्ही संशोधन करणार आहात की जिथे तुम्हाला नॉलेज तुमच्या हातात आहे, क्रिएटिव्हिटी तुमच्या हातात आहे आणि या क्रिएटिव्हिटीमध्ये या संदर्भामध्ये तुम्हाला या ठिकाणी बोलायचं आहे, म्हणजे लिहायचं आहे, बोलायचं आहे. आणि इथे अंकुश सर सांगतीलच प्लॅजरिझम चेक करत असताना काय काय त्या ठिकाणी या ठिकाणी अडचणी येतात. मी 2-3 गोष्टी सांगतो आणि थांबतो. शेवटी संशोधन म्हणजे नेमकं काय? संशोधनामध्ये संशोधन करत असताना 2 ते 3 गोष्टी अजून फार महत्त्वाच्या आहेत. एक तर तुमची कमिटमेंट, डेडिकेशन, हार्डवर्क, सिन्सिअरिटी, ऑनेस्टी. म्हणजे संशोधन हे तुम्हाला एक मूलभूत संशोधन जे आहे, जे विज्ञानाचे शिक्षक असतात, जे तरुण रिसर्चर असतात, दे कम आउट विथ द एक्झॅक्ट सोल्युशन. त्याला काहीतरी एक मार्ग निघतो. सोशल सायन्समध्ये, कॉमर्समध्ये, मॅनेजमेंटमध्ये हे सर्व आपलं ऑब्झर्वेशनच्या याच्यावर संशोधन आहे. याला जर रियालिटीमध्ये कन्वर्ट करायचं, सायंटिफिक करायचं असेल तर त्याच्यासाठी खूप तुम्हाला मेहनत करावी लागेल. मेहनत फक्त नुसतंच फेलोशिप आहेत, म्हणजे सारथीची असेल, बार्टीची असेल किंवा महाज्योतीची फेलोशिप आहे, रिसर्च सेंटरला जॉईन व्हायचं, वर्षाला महिना 30,000 रुपये घ्यायचं, इथे यायचंच नाही, मग त्याला जातीचा धर्माचा कलर द्यायचा, मग प्राचार्य सह करत नाही, प्राचार्याने सांगितलं अटेंडन्स कुठे आहे, मग गाईडला दोष द्यायचा, गाईडने सांगितलं 6 मंथली रिपोर्ट द्यायचा, 6 मंथली रिपोर्ट द्यायचं, मग गाईड आणि प्राचार्य सहकार्य करत नाही, मग पैशाची मागणी होती, असं खोटा आरोप करायचा. म्हणजे हे जे आहे हे संपूर्ण आता आपल्या मानसिकतेतून तुम्हाला बदल करावा लागणार आहे. संशोधन इज व्हेरी डिफरंट गेम. एक तर तुम्ही इच्छा नसेल तर अजिबात त्याच्यात येऊ नका, इच्छा असेल तर यू विल गेट इट अ सॅटिस्फॅक्शन. जग हे किती सुंदर आहे, जग किती दुःखी आहे, जगामध्ये किती मोठे प्रश्न आहेत, जगामधले प्रश्न सोडवण्याची सामर्थ्य तुम्हाला जेव्हा तुम्ही जसजसे तुम्ही लिटरेचर वाचणार तशा पद्धतीमध्ये तशा कालांतराने तुमच्यामध्ये एक बदल होणार आणि संशोधनामधून एक तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळणार. म्हणजे सॅटिस्फॅक्शन अशा पद्धतीने मिळेल की जेणेकरून तुम्ही पुढच्या पिढीला एक मार्गदर्शक असाल. आता मी हे माझं कौतुक करत नाही, परंतु मी जेव्हा BSc केल्यानंतर MScला जॉईन झालो, सातत्याने वाटायचं की आपण काहीतरी नवीन करावं. हे का करावं? म्हणजे पहिल्यांदा तर आमच्या पूर्ण कुटुंबामध्ये मी पहिला असा व्यक्ती की ज्याला सर MSc घेणारा मी पहिली व्यक्ती, आणि MSc घेऊन काहीतरी करावं. MScच्या शेवटच्या सेमिस्टरला असताना आम्हाला एक कर्नल्स भेटले. ते म्हटलं की यू आर द MSc डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज, वाय नॉट यू जॉईन ॲज अ सिक्युरिटी ऑफिसर. आम्ही जळगावच्या एक ते जैन इरिगेशनच्या सिक्युरिटी ऑफिसर म्हणून पहिल्यांदा आम्हाला त्यांनी जॉईन केलं. नंतर परत एक चांगले IAS ऑफिसर भेटले आणि ते म्हटले की युअर लुकिंग अँड युअर अपीअरन्स इज नॉट फॉर दिस पोझिशन, यू मस्ट गो इन दिस रिसर्च. त्याच्याकडून त्यांनी मला सांगितलं की तुम्ही एक 12 दिवस उत्तर प्रदेशमध्ये जाल का? म्हटलं जाणार. म्हटलं काय करायचं? तर म्हणजे तुम्ही 12 दिवस उत्तर प्रदेशमध्ये जाऊन, त्यावेळेस पहिल्यांदा 2 पॉलिटिकल पार्टीचं अलायन्स होतं, तर त्यांचं पोस्टर आम्ही तुम्हाला दर दिवसाला 200 रुपये देऊ आणि खाण्यापिण्याचं हे करू. आम्ही 12 विद्यार्थी त्यावेळेस तिथे नाशिकमधून गेलो. देन वेन आय रिअलाइज की सोशल रियालिटी काय, तिथल्या उत्तर प्रदेशमधल्या ग्रामीण भागातलं जे समाज जे आज तुम्ही बघतात आणि त्यावेळेचं 93ची गोष्ट सांगतो, इतकं भयावह होतं की आपल्याला असं वाटलं की आपण काहीतरी करू शकतो, एक काहीतरी दिशा देऊ शकतो. आणि देन वेन आय जॉईन ॲज अ लेक्चरर, मी म्हटलं की आपण अशा टॉपिकवर PhD करायचं की जो टॉपिक पुढे एक दिशादर्शक ठरेल.
and then I did it PhD on thoughts of Dr. बाबासाहेब आंबेडकर national security. आता म्हटलं नुसतं PhD करून काय करायचं, त्याचा उपयोग काय ना. म्हटलं आपण एक UGCचं रिसर्च सेंटर आणलं मी 2006 मध्ये. सरांना माहिती आहेत, गायकवाड सरांना माहिती आहेत. 2006 ते 17 पर्यंत आम्ही आंबेडकर अध्यासनाने त्या सेंटरचं खूप चांगलं संशोधन, सेमिनार, कॉन्फरन्सेस केलं आणि 2016ला एक आपण नवीन स्टॅट्युटरी डिपार्टमेंट त्याचं इस्टॅब्लिश केलं आणि आता त्या डिपार्टमेंटमध्ये 2 फॅकल्टी, MA सोशल पॉलिसी, सोशल अँड पब्लिक पॉलिसी, 5 इंटिग्रेटेड MA सोशल पब्लिक पॉलिसी, PG डिप्लोमा इन आंबेडकर थॉट्स इन नॅशनल सिक्युरिटी, MA इन आंबेडकर थॉट्स इन नॅशनल सिक्युरिटी, 4 देशांची मुलं सह आपले विद्यार्थी शिकत. दुसरा मी एक प्रयोग केला की बाबा आपण बाबासाहेबांचं केलं, शिवाजी महाराजांना का नाही करू शकतो. भारतातला पहिला एक आपण करिक्युलम केला की छत्रपती शिवाजी महाराजांचं विजन अँड नेशन बिल्डिंगवर आम्ही पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा तयार केला. नाव वी हॅव स्टार्टेड MA कोर्स इन छत्रपती शिवाजी महाराज विजन अँड नेशन बिल्डिंग. अमोल कोले स्वतः त्याचे स्टुडंट होते, ते ही वॉज ॲप्रिशिएटेड. सांगायचं तात्पर्य का की तुमच्यामधली जे इनर व्हॉइस आहे ते थोडं जागृत करा. तुम्हाला जे शक्य आहे तेच करा. पॅरेंट्स काय सांगतात, थोडंसं विद्रोहाचं, जो क्रांती किंवा प्रतिक्रांती किंवा बदल तीच व्यक्ती करू शकतो ज्याच्यामध्ये विद्रोहाची एक, जे आज मला खूप आनंद आहे महिलांचं प्रमाण विशेष संडेला हे असणं हे एक विद्रोहाचं प्रतीक आहे. तुम्हाला ज्ञान मिळवण्याचं तुम्हाला एक ऊर्जा आहे, त्याचं रूपांतर तुम्ही पॉझिटिव्हिटीमध्ये केलं तर मला असं वाटतं की संशोधन जे आहे, तुम्ही जे करा, मग कुठल्याही विषय त्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्हाला एक ऊर्जा मिळून देऊ शकतं. असं संशोधन बाहेर येऊ शकतं. फक्त तुमचं मन, तुमचं माइंड आणि तुमचं ऑब्झर्वेशन याचं सांगड तुम्हाला घालावी लागेल. ते जर केलं, कालांतराने त्या महाविद्यालयाला, म्हणजे इथला जो विद्यार्थी आहे त्याला जर पुढे नोबेल लॉरेट मिळालं तर मोठ्या गर्वाने हे महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, महाराष्ट्र, नाही नोबेल लॉरेट मिळालं, पद्मश्री जरी कोणाला मिळालं तरी त्याचे गर्वाने अलुमनाय म्हणून नाव घेत असतं. आणि हेच आपलं कॉन्ट्रीब्युशन असतं की जे फक्त खाण्यासाठी, आपण खाण्यासाठी जगतो की जगण्यासाठी खातो, ह्याचं जर डिफाईन केलं की तुमच्या जीवनाचं जो अर्थ आहे हा एक चांगल्या पद्धतीने राहील. आणि तुम्ही चांगलं संशोधन करून, म्हणजे तुम्हाला मेथॉलॉजी समजली नाही, मेथड समजली नाही, तुम्हाला इपिस्टॉलॉजी समजली नाही, तुम्हाला पर्स्पेक्टिव्हने समजला नाही, तरीही तुम्ही जर चांगल्या भावनेने त्याच्यात काम केलं तर कदाचित चांगल्या पद्धतीने त्याचं एक रिसर्च आउटपुट येईल. आणि इथून पुढे जर्मनीला मागच्या 2 आठवड्यापूर्वीच माझा एक विद्यार्थी, मी त्याला भेटलो, एक पोळ नावाचा विद्यार्थी, इथे एक हाही हा एक पोलंडला सर गेलेला आहे, इरास्मसमध्ये. याला आपण पोलंडला 2 वर्ष ना, 2 वर्ष हा बस का 2 वर्ष साधारणतः $1800 फेलोशिप होती त्याला. आणि हा तर सामान्य, म्हणजे मला असं होतं की धनगर कम्युनिटीमधला पहिला हा साकुरीचा. हा जेव्हा आला मला सर म्हणजे माझी अशी परिस्थिती, आणि 2 वर्ष त्याने रिसर्च केलं आणि तो आता इज देअर. एक पोळ नावाचा विद्यार्थी आहे ज्याला आता 3,000 काहीतरी इरास्मस फेलोशिप आहे पर मंथ. त्याने अतिशय ग्रामीण भागातला विद्यार्थी, आणि तो फ्रायबर्गमध्ये आहे जिथे माझा मुलगाही तिथेच आहे. मी तर लकीली मी मार्केटमध्ये जातो त्यांनी मला बघितलं, म्हणजे तर कम्युनिकेशन होतं तर. आणि तो म्हणला सर तुम्ही कसं, तो एक पायच पडला, तो म्हटलं सर तुम्ही इथे कसं काय, म्हणलं अरे माझा मुलगा इथेच आहे. तो म्हटलं की सर मी आता PhD सॅटर्डे होता, संडेला पण आपण उद्या भेटू, आम्ही फिरायला गेलो. तर म्हटलं की सर आता मी फेब्रुवारीमध्ये माझं PhD सबमिट करतो आहे. तर म्हटलं कसं, किती वर्षाची फेलोशिप आहे. सर म्हटलं 4 वर्षाची फेलोशिप आहे, परंतु मी 15.5 फॅक्टरचे 3 रिसर्च पेपर केलेत. आणि माझे गाईड म्हटले की तू नाव यू सबमिट युअर थेसिस. आणि मी आता फेब्रुवारीमध्ये थेसिस सबमिट करतो आहे. तिथे असं आहे, जे शिक्षक तुम्हाला गाईड करतात जर्मनीमध्ये, ते एक गाईड आणि इंटरनल डिपार्टमेंटचं इव्हॅल्युएशन. कंडिशन एकच की त्या विद्यार्थ्याने चांगल्या जर्नलमध्ये, इम्पॅक्ट फॅक्टर, सायन्स असेल तर इम्पॅक्ट फॅक्टरमध्ये पब्लिश केलं पाहिजे, सोशल सायन्स असेल तर ठरलेल्या लिस्टमध्ये पब्लिश केलं की दॅन टीचर कॅन डिक्लेअर
PhD टू द स्टुडंट, अशा पद्धतीत तिकडे शिक्षण पद्धती. आपल्याकडे काय आहे? आपल्याकडे सर्व ब्युरोक्रॅटिक आहे. विद्यार्थी इथे येणार, प्रेझेंटेशन देणार, मग RRला जाणार, RR करून मग पुढे मान्य होणार, टॉपिक मान्य झाल्यानंतर मग जेव्हा पत्र येणार मग विद्यार्थी फेलोशिप बघणार, विद्यार्थी फेलोशिप बघितल्यानंतर फेलोशिप मिळाली की मग तो येणार, मग ते मागचं सर्व सर माझी 2 वर्षापूर्वीची फेलोशिप मला मिळाली, माझं रजिस्ट्रेशन त्या डेटचं आहे, तुम्ही ती फेलोशिप मला दिली पाहिजे. मग तिथून झालं की शेवटचे 6 महिने आले की मग त्याला लक्षात येतं अरे आपण एवढे पैसे घेतलेले आहेत. मग गाईड पण ते सांगणार की बाबा मी तुला सही देणार नाही. मग प्राचार्य तिथे बोलणार. मग हे सर्व जे आहे याच्यामध्ये आपलं संशोधन आहे. आणि म्हणून आपली क्वालिटी, आपली गुणवत्ता, आपण म्हणजे तुम्ही जे इथे विद्यार्थी आहात, यू आर टू मच लकी इन दॅट सेन्स. म्हणजे तसं आपण लक वगैरे असं मानत नाही, परंतु तुम्ही खूप महत्त्वाचे घटक. याचं कारण असं की भारतामध्ये 140 कोटी लोकसंख्या जसं आहे त्याच्यामध्ये आपलं जे विद्यापीठ आहे स्टेट फंडेड युनिव्हर्सिटीमध्ये हे नंबर 3चं विद्यापीठ आहे. नॅशनल इन्स्टिट्यूशन रँकिंग फ्रेमवर्कमध्ये पहिल्या 10मधले विद्यापीठ आहे. रँकिंगमध्ये अप्स डाऊन होतात, QS रँकिंगमध्ये चांगलं आहे, आपलं नाव आहे. इंटरनॅशनलायझेशनच्या याच्यामध्ये आपलं सर्व एक मोठा रॅपोर्ट आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, आम्ही मध्यंतरी अमेरिकेसोबत एक ओबामा सिंग 21st सेंचुरी नॉलेज इनिशिएटिव्ह एक 2.5 कोटीचा प्रोजेक्ट केला होता. आणि त्याच्यामध्ये आपली जी विद्यार्थी आहेत याचं कॅम्पस क्लायमेट सर्व्हे, सर तुम्ही पण करा की कॅम्पस क्लायमेट सर्व्हेची मेथॉलॉजी वापरली होती आपण. MIT AMES जे कॅम्पस आहेत त्याचं नाही आपले प्राध्यापक आपण. आणि तो विद्यार्थी म्हणजे तुम्हाला माहितीसाठी सांगतो की हे विद्यापीठ का पुढे आहे. याच्यामध्ये 70% विद्यार्थी आपण नगर, नाशिक आणि पुण्यातले घेतो. 15% विद्यार्थी हे आउट ऑफ महाराष्ट्राचे घेतो आणि 15% विद्यार्थी आउट ऑफ पुणे युनिव्हर्सिटीज घेतो. तुम्ही जर सिम्बॉयसिसला गेलात, MITला गेलात, JNUला गेलात तर एक इलिट वर्ग असतो. कारण त्यांची ॲडमिशन प्रोसेस ही वेगळी असते आणि ते इलिट वर्गाचे. सिम्बॉयसिसमध्ये MA इकॉनॉमिक्स करायचं असेल तर कमीत कमी 5 ते 8 म्हणजे जवळपास 7 लाख रुपये लागतात. आपल्याकडे डिपार्टमेंटला MA इकॉनॉमिक्स करायचं असेल 2000 रुपये आपण इकॉनॉमिक्स. बरोबर, पैशांचा प्रश्न नाही आहे. इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी टू गिव्ह ए फ्री एज्युकेशन. परंतु मी जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे की 70% विद्यार्थी 3 जिल्ह्यांचे असून सुद्धा आपण गुणवत्तेला आणि रँकिंगला खूप हाय आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे जी पद्धत, शिक्षक असेल, शिक्षकेतर कर्मचारी असेल, संस्था असेल, आत्तापर्यंत आणि इथून पुढे सुद्धा काही अंशतः बऱ्यापैकी क्वालिटी मेंटेन केली. आणि ही क्वालिटी मेंटेन केल्यामुळे आपल्याला केवळ विद्यापीठ कॅम्पस नव्हे तर संपूर्ण विद्यापीठाला एक दिशा आहे, त्याचं रँकिंग आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्ही या विद्यापीठाचे गाईड आहात, तुम्ही या विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. म्हणजे माझ्याकडे मी जेव्हा सांगतो की 12,500 विद्यार्थ्यांपेक्षा जास्त 107 देशांची मुलं जेव्हा बाहेर गेली, ती मुलं आता चांगल्या ठिकाणी काम करतात आणि ते खऱ्या अर्थाने आपलं कॅपिटल आहे, ते ॲम्बेसेडर आहे. आणि म्हणून त्याचा जो बेनिफिट आहे तो बेनिफिट आपल्याला मिळतो. आणि म्हणून ही आपली सर्वांची जबाबदारी आहे की संशोधन करत असताना, गाईड विद्यार्थ्यांना टॉपिक देत असताना काही मॅन्डेट दिलेले आहेत UGCने. म्हणजे सोशल सायन्समध्ये काय मॅन्डेट आहेत, कॉमर्स मॅनेजमेंटमध्ये मॅन्डेट आहे, सायन्समध्ये मॅन्डेट म्हणजे लॉ किंवा सोशल सायन्समध्ये आता अभ्यास करत असताना जे नवीन प्रवाह आहेत, मराठीमध्ये अभ्यास करत असताना म्हणजे ते जे नवीन ट्रेंड्स आहेत ट्रान्सलेशनचे ते त्याच्यावर PhD झाले पाहिजे. असे नाविन्यपूर्ण टॉपिक घेऊन जर तुम्ही संशोधनाला ऊर्जा दिली, जर संशोधन खऱ्या अर्थाने नीट केलं तर कदाचित एक पुढचा भारत म्हणजे विकसित भारत, विकसित महाराष्ट्र उभं करण्यामध्ये आपलं सर्वांचं योगदान राहील. आणि तेच आपलं एक या ठिकाणी आजच्या या वर्कशॉपला तेच प्रेरित आहे किंवा तेच आपल्याला अपेक्षित आहे, जेणेकरून तुमच्यामधून काहीतरी एक प्रेरणा मिळेल आणि पुढच्या पिढीला तुम्ही चांगलं मार्गदर्शन कराल. आपण संडे असून आलात त्याबद्दल आदरणीय सचिव साहेबांचं आणि महाविद्यालयाचं आणि आमचे मित्र अरुण गायकवाड, संजयजी आणि सर्व आपली सर्व एक फॅमिली, एक फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीज, आम्ही असं म्हणतो की एक कुटुंब आहे आणि कुटुंबाप्रमाणे आपण त्या ठिकाणी ते प्रश्न सोडत असतो. आपण आजच्या या दिवसाला एक चांगला मेसेज घेऊन रिसर्च मेथॉलॉजीवर जास्तीत जास्त वाचाल. खूप चांगले लिटरेचर आहे. पारंपरिक तुम्ही वाचू नका, जे आपल्याच प्राध्यापकांनी पुस्तकं लिहिली आहेत शक्यतो ते वाचू नका. कारण मी त्यांना डिस्करेज करत नाही,
परंतु थोडं जरा आपण हटके वाचलं पाहिजे. त्याचे जरा थोडंसं वेस्टर्न वर्ल्डमध्ये काय चाललं आहे, मिडल ईस्टमध्ये काय चाललं आहे, एशियामध्ये काय चाललं आहे, साऊथ एशियात काय चाललं आहे, आपल्या शेजारी देशांशी काय चाललं आहे, आपण कुठे आहोत, असं थोडं जर कम्पॅरिटिव्ह करून जर पुढे आलो तर निश्चितच त्याला यश मिळेल. पुन्हा एकदा सर्वांचं आपण माझं थोडंफार जे काही आहे गप्पा त्या ऐकून घेतल्या त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.